नमस्कार. मी केदार टाकळकर. मला माहिती आहे की ह्या लास्ट 1.5 मंथमध्ये तुमच्या प्रत्येकाची इच्छा असणार आहे की मी खूप अभ्यास करणार, मी खूप मार्क मिळवणार. पण खूप अभ्यास म्हणजे खूप मार्क हे इक्वेशन बरोबर आहे का? माझ्या दृष्टीने नाही. म्हणजे जो मुलगा सपोज डेली 12-15 आवर्स स्टडी करतो त्याला खूप मार्क मिळतात आणि जो 4-5 आवर्स स्टडी करतो त्याला कमी मार्क मिळतात. असं होतं का? नाही होत. देअर मस्ट बी सम मेथड. And what is that method? Today, I will explain you. So before explaining the method, because I am going to explain that method to you in last 4-5 minutes. But before that, you must know how to write board papers as per the expectation of board examiners and moderators. How to write each questions, each subjects, each type of questions answer हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे. अँड दिस इज नोन ॲज टेक्निक ऑफ रायटिंग बोर्ड आन्सर पेपर. जे CBSE बोर्डाचे आन्सर पेपर्स हे एक्झामिनरच्या एक्सपेक्टेशनप्रमाणे कसे लिहायचे, त्यासाठी आपण काय करायचं हे तुम्हाला मी आज एक्सप्लेन करणार आहे. अगदी सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं असेल ना तर एक्झामिनर चेकिंग करताना त्या टीचरला जे लागतं ना ते त्याला इझिली द्या. अंडरलाईन करून द्या, त्याला बॉक्स करून द्या, चुकीचं लिहू नका, कॅन्सलेशन नको, असं सगळं छान असलेलं जर का तुम्ही त्याला इझिली दिलत ना तर ते तुम्हाला मार्क छान देणार. थोडक्यात एक्झामिनरला जे पाहिजे ते त्याला इझिली अवेलेबल करून देणं. दिस इज टेक्निक ऑफ रायटिंग बोर्ड आन्सर पेपर. फ्रॉम व्हेन टू स्टार्ट? टुडे इटसेल्फ. आता आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे, म्हणजे अजून थोडा अभ्यास करू, मग सगळं टेक्स्ट झाल्यानंतर मी क्वेश्चन पेपर सॉल्व करीन, मग त्यावेळेला मी ते टेक्निकचा अभ्यास करीन. नाही, आता एवढा वेळच नाही आहे. कारण मी सुरुवातीला म्हटलं की हार्डली वी हॅव 1.5 मंथ्स फॉर बोर्ड एक्झाम. मग त्या केसमध्ये आपण जास्त वेळ हा म्हणजे फक्त अभ्यास केला पण तो विदाऊट टेक्निक असेल तरी मार्क हे चांगले मिळणार नाही आहे. त्यामुळं व्हेन टू स्टार्ट? इमिजिएटली, फ्रॉम टुडे इटसेल्फ. हे माहिती आहे आपल्याला की बोर्ड पेपर 80 मार्क्सचा आणि 20 मार्क्सचं इंटरनल असेसमेंट. हे 20 मार्क्स तुम्हाला स्कूल देणार आहे. इवन इन दिस कोविड सिच्युएशन स्कूल दे विल गिव्ह यू दोज 20 मार्क्स. Mathematics answer sheet is of 45 pages and other subjects answer sheet is of 32 pages. And all answer sheets are horizontal answer sheets. And on each page there are 16 lines. So when I ask you to write one full page answer, means I am expecting you to write 16 lines answer for that particular subject or for that particular type of question. This is everybody's target to achieve 10 CGPA. But 10 CGPA means it in terms of percentage it varies from 91% to 96%. But how that CGPA and percentage is calculated, don't worry about it. तुम्ही त्याचा अजिबात गुगलवरती CGPA टाकलं, पर्सेंटाईल टाकलं, पर्सेंटेज टाकलं, मग ते कसं कॅल्क्युलेट करतात अजिबात टाईम वेस्ट करू नका. तुम्हाला तुमची जी काही आन्सर मार्कलिस्ट मिळणार आहे त्या मार्कलिस्टवरती हे सगळे डिटेल्स असणार आहेत. आणि फॉर 11th स्टँडर्ड ॲडमिशन पर्पज यू डोंट नीड ओनली CGPA. यू नीड युअर एव्हरी सब्जेक्ट्स आउट ऑफ 100 मार्क्स. आणि ते जे मार्क्स आहेत ना ते मार्क्स तुम्हाला बोर्डाकडनं CBSE बोर्डाकडनं इन्फॉर्म केले जातात. अँड ऑन दॅट बेसिस युअर 11th स्टँडर्ड ॲडमिशन विल टेक प्लेस. नाव मार्जिन. How to draw the margin line? This is board answer sheet. On left hand side there is one margin, right hand side there is no margin. This margin line you will have to draw, but left hand side the margin line is drawn by the board. हे तुम्हाला तशी आन्सर शीट ही दिली जाते. अँड दिस इज सफिशियंट फॉर ऑल सब्जेक्ट्स. म्हणजे बोर्डाने दिलेली आन्सर शीट आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल मार्जिन लाईन तुम्हाला ड्रॉ कुठंच करायची गरज नाही आहे. म्हणजे 2 लँग्वेजेस, एक इंग्लिश प्लस ॲडिशनल लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स, याला ड्रॉ करायची गरज नाही. बट इन केस ऑफ SST अँड सायन्स
you will have to draw on the left hand side, you will have to draw one more margin line, म्हणजे एक ॲडिशनल कॉलम तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. तो कशासाठी? ओनली फॉर वन पर्पज, ॲडिशन वन ऑर टू मार्जिन लाईन्स, बट वन मार्जिन लाईन is mostly sufficient. And why this margin line is required? In that margin or under that margin you will write point number, because in case of SST and science we know that we write almost all types of questions answers in points. मग ते पॉईंटचे नंबर लिहिण्यासाठी, आणि पॉईंट नंबर मस्ट बी 1 2 3 4, नॉट Roman 1 Roman 2 Roman 3, not in this way, or not ABCD like number 1 number 2 3 4 5 6. In this way you will write the point numbers. मग ते पॉईंट नंबर लिहिण्यासाठी तुम्हाला एक सेपरेट मार्जिन लाईन पाहिजे, बिकॉज इफ एक्झामिनर इज जस्ट लुक ॲट दॅट पर्टिक्युलर कॉलम margin, he will come to know how many points you have written for that particular answer. जे त्याला कळलं की अरे ह्या पॉईंटसाठी त्यांनी सिक्स ह्या आन्सरसाठी 6 पॉईंट्स लिहिलेत, 8 पॉईंट्स लिहिलेत, अँड इफ ही इज एक्सपेक्टिंग सेम नंबर ऑफ पॉईंट्स दॅन ही विल गेट रिलॅक्स्ड. येस, यांनी पाहिजे तेवढं लिहिलेलं आहे बरं का. थोडक्यात काय तर ते पॉईंट नंबर लिहिण्यासाठी तुम्हाला एक ॲडिशनल मार्जिन लाईन ही ड्रॉ करायची. नाऊ पेन अँड इंक, कोणतं पेन यूज करायचं? एनी पेन. म्हणजे यू कॅन यूज जेल पेन, बॉल पेन, इंक पेन, फाउंटन पेन, एनी पेन, because we know that good quality and good variety of pens are available at present in the market. त्यातलं तुम्ही कोणतंही पेन यूज करा. देर इज नो स्पेसिफिक बोर्ड रूल की फक्त फाउंटन पेन, इंक पेनच यूज करायचं बरं का, असा बोर्डाचा कोणताही रूल नाही. त्यामुळे तुम्ही कोणतंही पेन यूज करा. आणि इंक कोणत्या कलरची यूज करायची? नॉर्मली वी हॅव 2 choices. फर्स्ट इज ब्ल्यू और ब्लॅक. बट माय सजेशन इज, irrespective of your handwriting, it may be good or may be bad, but if you write very clearly, neatly, म्हणजे कॅन्सलेशन खूप नाही, खाडाखोड स्क्रॅचेस खूप नाही, तर in that case I will recommend you to use black ink. म्हणजे खूप खाडाखोड करत नाही तर ब्लॅक, पण जर का खूप कॅन्सलेशन असेल तर मात्र तुम्ही ब्ल्यू इंक यूज करावी असं मला वाटतं. Underlining, this is again very important part. I know that this important point is explained to you by your every teacher since 5th standard. All important terms, technical words, scientific words, किंवा इयर्स आपण जी काही हिस्ट्रीमध्ये वगैरे मेन्शन करतो, ऑल those words must be underlined. पण किती मुलं अंडरलाईन करतात? ॲज पर माय एक्सपिरियन्स, more than 90% or say 90% students, they don't underline anything except filling the blanks वगैरे असेल तेवढं अंडरलाईन करतात, बाकी अंडरलाईन करतच नाहीत. आणि राहिलेल्या 10%मध्ये सुद्धा 5 to 7% स्टुडंट दे जस्ट अंडरलाईन इनिशियली क्वेश्चन नंबर 1 to 3 आणि नंतर मग ते सोडून देतात. का? कारण त्यांना असं वाटतं इट इज अ वेस्ट ऑफ टाईम. इन्स्टेड ऑफ दॅट वी विल फोकस मोर ऑन रायटिंग गुड कंटेंट. पण नाही, अंडरलाइनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. जे सपोज मी तुम्हाला म्हटलं ना की मला या क्वेश्चनचा आन्सर 10 लाईन्समध्ये पाहिजे, इन्स्टेड ऑफ रायटिंग 10 लाईन्स, इफ यू राईट 8 लाईन्स, आय एम ओके विथ दॅट. बट आय एम नॉट रेडी टू कॉम्प्रोमाइज ऑन दिस अंडरलाइनिंग पार्ट. म्हणजे काही झालं तरी अंडरलाइनिंग तुम्हाला कंपल्सरी करायची आहे. अंडरलाइनिंग इन दिस वे, ऑल इम्पॉर्टंट वर्ड्स यू विल हॅव टू अंडरलाइन, बट अंडरलाइनिंग नॉट इन दिस वे. एव्हरी वर्ड इज अंडरलाइन्ड. आम्ही सगळं अंडरलाईन केलं, आता तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, या पद्धतीने अंडरलाईन करायचं नाही आहे. पेन्सिल और पेन, अंडरलाईनला तुम्ही काही यूज केलं तरी चालणार आहे. शक्यतो पेन्सिलच यूज करा, पण फेंट डार्क नको, फेंट पेन असेल ते यूज केलं तरी चालणार आहे. काही वेळा मुलं असं कॉम्बिनेशन करतात, इफ यू आर युझिंग ब्ल्यू इंक फॉर रेग्युलर रायटिंग, मग ब्लॅकनी अंडरलाईन करायचं, और व्हाईस वर्सा. असंही तुम्ही काही केलं तरी चालणार आहे. क्वेश्चन्स कॉपी करायचे नाहीत. पण आपल्याला असं वाटतं की क्वेश्चन कॉपी केला की तेवढं स्पेस ऑक्युपाय होते, म्हणजे उत्तर तेवढं मोठं होतं. पण नाही, काही गरज नाही. ओनली रायटिंग करेक्ट क्वेश्चन नंबर
इज मोर दॅन सफिशियंट. क्वेश्चन कॉपी करायची गरज नाही. न्यू सेक्शन, न्यू पेज. म्हणजे सपोज आता मी माझे फर्स्ट 3 पेजेस लिहून झाले आणि 4th पेजेसच्या पहिल्या 2 लाईन्सवरती माझा सेक्शन ए हा फिनिश झाला. मग आता मला सेक्शन बी स्टार्ट करायचा आहे. मग सेक्शन बी स्टार्ट करताना मी त्या ज्या पेजच्या फक्त 2 लाईन सेक्शन एनी ऑक्युपाय केल्यात, अख्खं पेज खालचं ब्लँक आहे, तिथं मी सेक्शन बी कंटिन्यू करू का नेक्स्ट पेजवरती? तर आन्सर इज नेक्स्ट पेज. म्हणजे एका पेजवरती 2 सेक्शन्स येणार नाहीत, याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. क्वेश्चन नंबर्स, जे क्वेश्चन नंबर्स क्वेश्चन पेपरमध्ये मेन्शन केले तेच तुम्ही लिहायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इफ आय स्टार्ट रायटिंग विथ क्वेश्चन नंबर 7, मी क्वेश्चन नंबर 7 स्टार्ट केलं म्हणून मी त्या माझ्या आन्सरशीटमध्ये क्वेश्चन नंबर 1 नाही लिहिणार, कारण मी तो फर्स्ट लिहितोय. नाही, मी तिथं क्वेश्चन नंबर 7च लिहिणार. हे लक्षात ठेवा. कमी मुलं असतात, पण ती मुलं असं चुका मिस्टेक्स करतात. तुम्ही तसं करायचं नाही आहे. रफ वर्क. तर रफ वर्क मी एस्पेशली इन केस ऑफ मॅथमॅटिक्स और सायन्स न्यूमरिकल्स किंवा जे लॉंग आन्सर क्वेश्चन्स असतात ज्याच्यामध्ये खूप नंबर ऑफ पॉईंट्स आहेत, त्याचे पॉईंटचे हेडर्स जे आहेत म्हणजे मेन पॉईंट्स, ते आपण एक आधी रफमध्ये लिहितो, सो दॅट वेदर वी आर रिकलेक्टिंग ऑल पॉईंट्स ऑर नॉट, ते आपल्याला बघायचं असतं. तर त्यासाठी रफ वर्क जे आहे ते रफ वर्क, हे सगळं टाईपचं रफ वर्क हे तुम्ही लास्ट पेजवरती करा. आन्सरशीट किती पेजेसची असते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यातलं जे काही लास्ट पेज असेल त्या लास्ट पेजवरती शक्यतो रफ वर्क करा. काही वेळा मॅथमॅटिक्समध्ये मुलं असं म्हणतात किंवा करतात की सपोज जे मला फेअर वर्क करायचं आहे ते लेफ्ट हँड साईडला पेननी करतो आणि राईट हँड साईडला रफ वर्क आहे ते तिथंच पेन्सिलनी करतो. पण असं करू नका, ते दिसायला चांगलं दिसत नाही. म्हणजे रफ वर्क हे शक्यतो लास्ट पेजवरतीच प्रत्येकाने करायचा. कॅन्सलेशन. आता कॅन्सलेशन म्हणजे खाडाखोड. आता ती करताना माझी तुम्हाला एक सजेशन आहे की इफ यू वॉन्ट टू कॅन्सल सपोज 2 वर्ड्स, दिस फर्स्ट वर्ड, सेकंड वर्ड, then just cancel those 2 words by using pencil in this way. या पद्धतीने ते कॅन्सल करायचं आहे. म्हणजे नॉर्मली काय होतं की आपण कॅन्सल करताना अगदी असं असं करून ते कॅन्सल करतो. म्हणजे ओरिजिनली काय लिहिलेलं आहे हे एक्झामिनरला समजलं नाही पाहिजे. पण अशा पद्धतीने कॅन्सलेशन हे करायचं नाही, हे लक्षात ठेवा. हाऊ मेनी वर्ड्स इन 1 लाईन? Definitely it is an expectation of every examiner that this particular question's answer must be of minimum 8 lines, 10 lines. And suppose 10 lines मध्ये आन्सर पाहिजे, पण मी जर का ते 5 लाईन्समध्येच लिहिलं, then he may think की this student he has not covered all points, or he has covered all points but he has not explained in detail all points, असं त्याला वाटू शकेल. Actually, you have written everything, you have covered all points, you have given all good explanation, but still it is a common belief or impression of examiner that you have not written it well. मग आता करायचं काय? त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही you try to develop the habit of writing 10 to 11 words in 1 line. 10 to 11 words in 1 line, not more than that. त्यापेक्षा जास्त लिहायचे नाहीत. कारण असं जर तुम्ही केलं ना तर त्याचं तुमचं जे आन्सर आहे ना ते लेंथ वाईज त्या एक्झामिनरच्या एक्सपेक्टेशन मॅच करेल. नाहीतर आपण खूप अगदी क्लोजमध्ये जर का सगळे वर्ड्स लिहिले तर त्यामुळे होईल काय की नंबर ऑफ लाईन्स आन्सर कमी होईल. खरं तर प्रत्येक गोष्ट आपण लिहिलेली आहे, पॉईंट्स सगळे कव्हर केले आहेत, एक्सप्लेन पण व्यवस्थित केलेले, पण तरीसुद्धा ओनली बिकॉज वी आर रायटिंग व्हेरी क्लोजली तर आपल्याला ते लेंथमध्ये ते बसणार नाही. म्हणून 10 to 11 वर्ड्स इन 1 लाईन हे हा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यासाठी आत्तापासून वेन एव्हर यू विल राईट समथिंग, ट्राय टू डेव्हलप दॅट हॅबिट. कारण डायरेक्ट एक्झाममध्ये करू असं म्हटलं तर ते नाही जमणार आहे. लँग्वेज ऑफ आन्सर. वेदर लँग्वेज ऑफ आन्सर स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू द टेक्स्ट or from digest or your own language. If you ask me this question, then my answer is
language of answer must be your own language. But that own language must be supported by युअर टेक्स्च्युअल लँग्वेज. म्हणजे टेक्स्टमध्ये जे काही सायंटिफिक टेक्निकल वर्ड्स दिलेले असतील, जे काही इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत, कीवर्ड्स आहेत, हे सगळे तुमच्या आन्सरमध्ये यायला पाहिजे. म्हणजे तुमच्या ओन लँग्वेजमध्ये, पण बाय युझिंग दोज टाईप ऑफ वर्ड्स तुम्ही ते आन्सर लिहू शकता. रादर तसंच लिहिणं हे एक्झामिनरला एक्सपेक्ट आहे. इन केस ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, लँग्वेज शुड बी ऑर मस्ट बी फ्रॉम टेक्स्टबुक ॲज फार ॲज पॉसिबल. कारण तिथं तुम्ही स्वतःच्या लँग्वेजमध्ये फार लिहू शकत नाही, कारण खूप टेक्निकल लँग्वेज असते ती. त्यामुळं तिथं तुम्हाला टेक्स्टचीच लँग्वेज आहे ना, ती फॉलो करायला लागणार आहे. ग्रॅमॅटिकल ऑर कन्स्ट्रक्शन मिस्टेक. इन केस ऑफ SST or science, if you ask any SST or science teacher कि sir whether you are checking our grammar or construction or tenses, they will say no, आम्ही ते नाही बघत, असं ते तुम्हाला म्हणणार आहेत. आय नो इट. बट स्टील सपोज यू हॅव रिटन वन आन्सर, सायन्स क्वेश्चन आन्सर, आणि त्याच्यामध्ये खूप स्पेलिंग मिस्टेक्स आहेत, खूप कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स आहेत, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहेत, देन व्हॉट दॅट एक्झामिनर ऑर टीचर ही विल फील की काय मुलगा आहे ना, याला साधं सिम्पल स्पेलिंग्स येत नाही आहेत, साधं लिहिता येत नाही. दिस निगेटिव्ह थॉट, हा जो विचार त्याच्या मनामध्ये आला, डेफिनेटली दॅट इज गोइंग टू डिडक्ट युअर हाफ मार्क, नॉट इन द सेम क्वेश्चन बट समवेअर. म्हणजे असे कुठं हाफ मार्क 2-3 ठिकाणी गेले तरी 2 मार्क होतात ना, आणि ते आपल्याला नाही जाऊ द्यायचे. त्यामुळं ग्रॅमॅटिकल किंवा कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स हे आपण आपल्या लिहिण्यामध्ये नाही व्हायला पाहिजे. पेपर पॅटर्न. दिस इज मॅथ्स पेपर पॅटर्न, यू मस्ट बी नोईंग. A section 1 1 mark question, section A section 2 4 marks question, 4 question for 16 marks. So section A1, section 1 and section 2, 16 plus 16 32 marks, and section B, this is for 48 marks. In case of mathematics, you must study as per the weightage, and this is the weightage. Total, out of total 80 marks, algebra 20 marks, number system 6 marks, in this way. So you must focus on topics having maximum weightage, but it doesn't mean की ज्याला कमी वेटेज आहे तर टॉपिक ऑप्शनला टाकले, असं आपल्याला करता येणार नाही आहे. इन केस ऑफ केस स्टडी क्वेश्चन्स, understand question properly and then write the answer, because in this type of question separate 1 mark is allotted for writing the correct answer. किंवा तुम्ही ती केस स्टडी कसं तुम्ही हँडल केलेलं आहे त्याच्यासाठी तो 1 मार्क हा स्पेसिफिकली रिझर्व असतो. आणि नॉर्मली एक लक्षात ठेवा की इन दिस टाईप ऑफ क्वेश्चन इज आस्क्ड बेस्ड ऑन 2 चॅप्टर्स, AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन अँड क्वाड्रेटिक. म्हणजे 2 चॅप्टरचे तुम्ही केस स्टडी क्वेश्चन्स नीट केले तर तुम्हाला त्याच्यामध्ये फुल मार्क्स मिळण्याचे चान्सेस असतात. फॉर मॅथमॅटिक्स ओनली टेक्स्टबुक इज नॉट सफिशियंट. नो डाऊट टेक्स्टबुक इज द बेस्ट, बट इन ॲडिशन टू टेक्स्टबुक यू विल हॅव टू रेफर सम एक्स्ट्रा बुक्स फॉर गुड प्रॅक्टिस. कारण बोर्ड एक्झाममध्ये सगळंच टेक्स्टबुकमधलं विचारतात, डिट्टो, म्हणजे सेम क्वेश्चन्स असं नाही होत. आणि टेक्स्टबुकमध्ये नंबर ऑफ प्रॉब्लेम्स पण खूप नाही दिलेले, त्यामुळे तुम्हाला ॲडिशनल प्रॅक्टिससाठी बाहेरचं काहीतरी मटेरियल यूज करायला लागणार आहे. तर फॉर एक्झाम्पल आपल्या नोट्स आहेत, टाकळकर नोट्स आहेत, एस चांद, RD शर्मा, ओसवाल, क्वेश्चन बँक वगैरे, ही अशी ॲडिशनल जे काही मटेरियल अवेलेबल आहे तर ते तुम्ही यूज करा, सो दॅट यू विल हॅव गुड प्रॅक्टिस, अँड ऑन द बेस ऑफ दॅट प्रॅक्टिस यू कॅन सॉल्व whatever sum or whatever numerical question will be asked in the board exam. In case of construction, marking measurement in diagram and also writing in words, both things are necessary.
जी काही मेजरमेंट्स आहेत ती डायग्रॅममध्ये पण मार्क करायची आणि वर्ड्समध्ये पण लिहायची, दोन्हीमध्ये ती लिहायला पाहिजेत. मुलं असं करत नाहीत. इन केस ऑफ मॅथमॅटिक्स सॉल्व सेक्शन ए 1 2 देन सेक्शन बी, एव्हरीथिंग सिरियली. म्हणजे आधी सेक्शन बी मधलं 1 केलं, नंतर सेक्शन ए मधलं 2 केलं. डोंट डू लाईक दॅट. You cannot keep any chapter for option. You'll have to study all chapters, because for AP question, same AP question will be for internal option. म्हणजे AP or AP, जर तुम्ही AP चॅप्टरचा ऑप्शनला टाकला असेल तर तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला सगळे चॅप्टर्स हे कंपल्सरी करायला लागणार आहेत. इन कन्स्ट्रक्शन, रायटिंग स्टेप्स ॲक्युरेटली इज व्हेरी मच नेसेसरी. कारण जर का तुम्ही ते ॲक्युरेटली लिहिल्या नाहीत, म्हणजे स्टेप्स लिहिल्या नाहीत, तरीसुद्धा फक्त डायग्रॅम म्हणजे कन्स्ट्रक्शन प्रॉपर ड्रॉ केलं पण स्टेप्स लिहिल्या नाहीत तर तुम्हाला मार्क मिळणार नाही आहेत. इन हाईट्स अँड डिस्टन्सेस, ड्रॉइंग प्रॉपर फिगर, करेक्ट फिगर इज कंपल्सरी. जे फक्त व्यवस्थित सॉल्व केलं तर त्याचा उपयोग नाही, त्याची फिगर डायग्रॅम पण कंपल्सरी तुम्ही व्यवस्थित काढला पाहिजे. इन प्रॉबेबिलिटी, रायटिंग स्टेटमेंट इज व्हेरी व्हेरी नेसेसरी, but many students they avoid that. For example, let A be the event of getting H on first coin. So let A be the event. This is a statement and you must write that statement. फक्त नुसतं A is equal to कर्ली ब्रॅकेटमध्ये काहीतरी लिहिलं तर दिस इज नॉट सफिशियंट. स्टेटमेंट लिहायलाच पाहिजे. इन केस ऑफ जॉमेट्री, क्वेश्चन मे बी फॉर 1 2 3 marks, but drawing proper figure or diagram is compulsory. In case of maths, science therefore is equal to sign or proper equation number, and equation number must be equation number 1 2 3 4 5 in this way, not equation number Roman 1 Roman 2 Roman 3. Don't write equation number in this way, or equation number A, equation number B, equation number C. Don't write that. So proper writing equation number and proper signs is must in case of mathematics. If you don't use the signs therefore is equal to, then it may affect on your total marks. Suppose there is a sum for 5 marks and you have not used proper signs, then examiner he has a discretionary power. He may give you 4.5 marks only. नॉर्मली असं करत नाहीत, बट स्टील व्हाय टू टेक अ रिस्क. त्या प्रॉपर सायन्स इक्वेशन नंबर हे आपल्याला द्यायला पाहिजे. 1 line गॅप बिटवीन 2 steps, देअर मस्ट बी अ 1 line गॅप. बिकॉज ऑफ दॅट 1 line युअर ओव्हरऑल प्रेझेंटेशन लुक्स व्हेरी नाईस. म्हणजे एक्झामिनरला पण वा वा काय छान लिहिलं आहे, हा जो फील आहे ना, हा फील त्याच्यामुळं येतो. त्यामुळं 1 line गॅप बिटवीन 2 steps इज व्हेरी मच नेसेसरी. फायनल आन्सर must be in a box. म्हणजे suppose S10 is equal to 750, this is the answer, then there must be a box around that answer and you write that answer in the center of the page. In case of word problems, always write the final answer in a statement. For example, father's age is 50 years and son's age is 20 years. You'll have to write the answer in this way. But if you write father's age is 50 and son's age is 20, then you will lose half mark. Why? Because you have not used that unit years. 50 years, 20 years. You have not used that unit. That is why you must write final answer of a word problem in a statement and by using exact correct unit. See, in this way you must present your matter. There is a gap of 1 line between 2 steps. Answer is written in the center with a proper box. Word problem answer is in a statement. This is the proper method of presentation. In case of geometry, means sums based on geometry,
or sums based on theorems. Either you will have to prove any particular theorem or sums or numericals based on theorems. When you will solve, always try to use two separate columns, and those columns are statement and reasons. Because if there is a separate column for reasons, then you will have to write compulsorily a reason for every statement in that column. पण जर का तुम्ही तो रिझन कॉलम केला नाही तर एक्सपिरियन्स असा की मुलं रिझन देतच नाही. म्हणून प्रत्येकाने स्टेटमेंट आणि रिझन हे दोन कॉलम्स करून ज्या सम्स थेरमवरती बेस्ड आहेत त्या सॉल्व करायच्यात. Algebra, answer writing style, or not only algebra, in case of geometry also, your answer writing style should be strictly as per the text. टेक्स्टमध्ये NCERTच्या टेक्स्टमध्ये जे काही सॉल्ड सम्स दिलेले आहेत, कमी आहेत पण आहेत, ज्या सॉल्ड सम्स दिले आहेत तर त्याची फायनल आन्सर कशी लिहिलेली आहेत ते तुम्ही ऑब्झर्व करा. अँड यू मस्ट ट्राय टू डेव्हलप द हॅबिट ऑफ रायटिंग आन्सर्स इन द सेम वे जे टेक्स्टमध्ये दिलं आहे त्याप्रमाणे. फॉर एक्झाम्पल, दिस इज द फायनल आन्सर, इट्स द प्रॉपर फायनल आन्सर, बट यू कॅनॉट राईट दिस फायनल आन्सर ॲज solution set is equal to curly brackets phi 3. You cannot write the answer in this way. The correct method is given in the text. So for all types of chapters, for all types of sums, how to write the final answer, you just go through the text, you will get the clear idea. In case of mathematics, you can use any method to solve any sum. For example, I know that for solving any sum, you know method which is explained in the text, you know the method which is used by your school teacher, your tuition teacher, or the any digest, guide, notes, material which you are using. In that material also some different method is used, and some students, they are intelligent, so they are युझिंग देअर ओन मेथड. मग आता एवढ्या मेथड माहिती आहे, त्यातलं नक्की काय करायचं? काय नाही, त्यातले तुम्हाला जी मेथड कम्फर्टेबल असेल ती एनी मेथड तुम्ही यूज करू शकता. देर आर नो स्पेसिफिक मार्क्स अलॉटेड फॉर यूजिंग एनी पर्टिक्युलर मेथड. यू कॅन यूज एनी मेथड, बट ऑल इम्पॉर्टंट स्टेप्स मस्ट बी देअर अँड फायनल आन्सर मस्ट बी करेक्ट. दिस इज द ओनली एक्सपेक्टेशन ऑफ एक्झामिनर. त्यामुळे तुम्ही कोणतीही मेथड यूज केली तरी चालणार आहे. नाव सायन्स अँड सोशल स्टडीज. फॉर 2 marks क्वेश्चन इन सायन्स अँड सोशल स्टडीज, you must write minimum 2 points, maximum 4 points, and the length of the answer must be 8 to 10 lines. But for 3 marks question, you must write minimum 6 to 8 points, and length must be 10 to 15 lines, approximately 1 page. If for that 2 marks or 4 marks, 2 marks or 3 mark question, proper diagram or map is available given in the text, then even if you write for 2 marks 4 points, you are expected to draw that diagram which is supporting your answer and which is given in the text. म्हणजे आम्ही 2 मार्क्ससाठी 4 पॉईंट्स लिहिले, मग आता डायग्रामची काय गरज आहे? नो वे, यू विल हॅव टू ड्रॉ इट. त्यामुळे 2 मार्क्स और 3 मार्क्सला डायग्राम असेल प्रॉपर तर तो तुम्ही डायग्रामवर मॅप तो तुम्ही ड्रॉ करायचा आहे, आणि त्याचे नंबर ऑफ पॉईंट्स किती ते मी तुम्हाला एक्सप्लेन केले. इन केस ऑफ लॉंग आन्सर क्वेश्चन म्हणजे मीन्स इट मे बी फॉर 4 मार्क्स और 5 मार्क्स. नंबर ऑफ पॉईंट्स यू मस्ट राईट मिनिमम 8 ऑनवर्ड्स. For 4 marks, minimum 8 points. For 5 marks, minimum 10 points. But suppose for 4 marks question, so say 12 or 13 points are available in the text, then you must write that. आपण असं नाही म्हणणार की 4 मार्क्सला 8 पॉईंट आहे मग आम्ही 8च पॉईंट लिहिले, असं आपल्याला करता येणार नाही. अँड लेंथ ऑफ दॅट आन्सर मस्ट बी मिनिमम 1 page, max 1.5 2 pages also. But in case of long answer question, see, this is the difference. For 2 and 3 marks questions answer, there should not be proper introduction or conclusion.
But in case of 4 and 5 marks question, there must be a proper introduction. Introduction means what? Suppose question is like that. What are the advantages of XYZ? This is a question. What are the advantages of XYZ? Now you know that in your text there are 15 advantages given of that XYZ. If you start writing your answer in this way, following are the advantages of XYZ, and you have written all 15 points, and if question is for 5 marks, even then you will not likely to get full 5 marks. You will get only 4 or 4.5 marks. Why? Because there is no proper introduction. So introduction means what? Initially in 2 to 4 lines you will have to explain what is that XYZ, त्याचं मीनिंग, डेफिनेशन काय असेल ते तुम्ही पहिले 2-3 लाईनमध्ये एक्सप्लेन करणार, आणि दॅन यू विल राईट फॉलोइंग आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सन्स. म्हणजे प्रॉपर इंट्रोडक्शन, कन्क्लुजन किंवा मॅप डायग्राम तर पाहिजेच आहे, अंडरलाईनिंग तर करणारच आहे. इन दिस वे इफ यू राईट द आन्सर दॅन ओनली यू विल गेट फुल मार्क्स. In case of physics, drawing of proper ray diagram is very important. Arrow and measurement in that ray diagram compulsory. Now I am just showing you the slides. You go through it. I will not explain those slides because all slides are self-explanatory. In case of question, differentiate between, how to write the answer. Always for those type of question, use 3 columns. First column will be point of difference, and second and third column means the difference between, say, x and y. So for x and y, we will prepare 2 separate columns, and point of difference will be the third column. Give reasons. You will write in this way. Proper underlining must be there for important words. Definition and explain the concept. When you write the definition, proper examples, minimum 2 examples must be there. If you write only definition without example, then you are not likely to get full marks. Now map filling. Map filling must be accurate. Proper labeling and using of sign symbols is must. Colors are not allowed, only shading is allowed. And solve all questions which are asked. See in this way. Now Indira Gandhi Canal is shown. Sikkim Himalayas. It is shown in the map. Now problems in science means numericals. You must solve problems in science or numericals in this way by preparing 2 separate columns. In first column there will be only few words given to find formula, solution and final answer. So given to find formula, solution and final answer. Only those words will be there in the first column, and the explanation of those words in the second column. It looks very nice. In case of balanced chemical equations,
Draw arrows very clearly, neatly, and present in this way. Initially, you will write the explanation, and then you will balance that chemical reaction, but you will write that balanced chemical reaction in proper box, under the box. Draw diagram, science. Strictly it must be as per the text, and you must draw the diagram under 12 centimeter box. Under that box you will have to draw the diagram. Labeling as far as possible is must be one side labeling, but it is not a rule. म्हणजे काही झालं तरी एकाच साईडला पाहिजे असं काही नाही आहे. अँड यूज डार्क पेन्सिल. These are some examples. Yes, so this is about how to write board paper, board answer sheet from examiner's or moderator's point of view. I have given you all details, all explanation, and I am very much sure if you follow all my instructions, then your score is likely to improve, increase minimum by 10-15%. But for that purpose, rigorous and continuous efforts, hard work is necessary. म्हणजे फक्त असं जर का म्हटलं ना की नाही हे सोपं आहे. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला सांगितलं की बिटवीन 2 स्टेप्स इन केस ऑफ मॅथमॅटिक्स देअर मस्ट बी 1 लाईन गॅप. सोपं आहे, आम्ही डायरेक्ट एक्झाममध्ये करू, नाही जमणार. म्हणजे मी बेट लावतो तुमच्याशी की तुम्हाला ते डायरेक्ट एक्झाममध्ये येणार नाही. फॉर धिस पर्पज प्रॅक्टिस हॅबिट इज व्हेरी मच नेसेसरी. म्हणून मी तुम्हाला आता जे काही सांगितलं आहे ते सगळ्याची आत्तापासून तुम्ही घरी व्यवस्थित प्रॅक्टिस करा. नाव हाऊ टू स्टडी से फ्रॉम टुडे till board exam. I know in this COVID situation your major focus was on oral study. Means फक्त टेक्स्टबुक किंवा जे काही मटेरियल आहे ते रीड करायचं, लर्निंग करायचं, क्वेश्चन आन्सर लर्न करायचे. बट यू हॅव गिवन लेस इम्पॉर्टन्स टू रायटिंग वर्क. तर माझी तुमच्याकडनं एक्सपेक्टेशन आहे की तुम्ही रायटिंगवरती जास्त फोकस करायचा आहे. आणि रायटिंग मस्ट बी मेमरी स्ट्रेच्ड रायटिंग. मीन्स वॉट, की सपोज मी तुम्हाला म्हटलं क्वेश्चन आन्सर सॉल्व करा, तुम्ही समोर काहीतरी मटेरियल ठेवणार, त्यातलं इकडं तिकडचं इकडं बघून कॉपी करणार आणि ते म्हणणार की हां मी लिहिलं, भरपूर लिहिलं. मला आय डोंट वॉन्ट दॅट टाईप ऑफ रायटिंग. सो इट मस्ट बी मेमरी स्ट्रेच्ड. हां, म्हणजे मी 4 दिवसापूर्वी काहीतरी स्टडी केला होता, त्यातले ते क्वेश्चन आन्सर्स ते मी आता रिकलेक्ट केले आणि मग ते मी लिहिले, आणि लिहिताना मी काही रेफरन्स घेतला नाही. सो दिस इज मेमरी स्ट्रेच्ड रायटिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण मग ते हाऊ टू अचीव इट. सकाळ आणि टाकळकर IMP टेस्ट सिरीज या दोघांच्या माध्यमातून आपण तुमच्यासाठी एक खूप मोठी फॅसिलिटी ही देऊ करतो आहे. कॉस्ट वाईज एकदम खूप कमी आहे त्याची कॉस्ट. तुम्हाला 4 सेट क्वेश्चन पेपरचे देणार आहे. 4 सेट. आता 1 सेट मीन्स वॉट? 1 सेट मीन्स 1 क्वेश्चन पेपर ऑफ ईच सब्जेक्ट. म्हणजे एका सेटमध्ये तुम्हाला 5 सब्जेक्ट्स आहेत, त्या 5ही सब्जेक्टचे एक पेपर मिळतील. मग 4 सेट्समध्ये प्रत्येक सब्जेक्टचे 4 पेपर मिळतील. बरं, तुम्ही म्हणाले की आम्हाला फक्त क्वेश्चन पेपर पाहिजे. येस, दॅट फॅसिलिटी इज अवेलेबल. इफ यू से नो, इन ॲडिशन टू क्वेश्चन पेपर वी नीड मॉडेल आन्सर्स ऑल्सो, येस वी विल गिव्ह इट टू यू. पण तू म्हणाले की नाही आता आमच्याकडे क्वेश्चन पेपर आहेत, पण आम्हाला ते जर का आम्ही सॉल्व केले तर चेकिंग करून पाहिजे. येस, वी आर देअर. कारण आपण ही टाकळकर IMP टेस्ट सिरीज आज लास्ट 15-17 इयर्स ही आपण महाराष्ट्रामध्ये घेतो आणि त्याला ऑल ओव्हर महाराष्ट्र भरपूर मुलं असतात. त्यामुळं ही फॅसिलिटी यावेळेला सकाळच्या माध्यमातून आपण सगळ्यांना ती देऊ केलेली आणि ती पण खूप कन्सेशनमध्ये देऊ केलेली आहे. त्यामुळे मला अशी इच्छा आहे की तुम्ही त्याचा नक्की फायदा घ्या. आन्सर पेपर्स तुम्हाला चेक करून पाहिजे असले की बोर्डाच्या टाईपनी, की बोर्डामध्ये कुठं हाफ मार्क जातो तर त्याप्रमाणे आन्सर पेपर्स चेक करून पाहिजे तरीसुद्धा तुम्हाला ते मिळणार आहेत. त्या ह्या ज्या काही सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला देऊ केलेल्या आहेत त्याचा फायदा घ्या. त्याचे डिटेल्स जे आहेत ते या सकाळच्या ॲपवरनं तुम्ही जे ही लेक्चर्स बघितलेले आहेत तिथंच तुम्हाला टेस्ट सिरीजचा एक ऑप्शन मिळेल. त्याला तुम्ही क्लिक केले की बाकीचे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील. तुम्ही रजिस्ट्रेशन कराल, मग हे सगळं तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये घरपोच मिळेल आणि पेपर सॉल्व करून तुम्ही आम्हाला पाठवले की आम्ही तुम्हाला ते चेक करून पण देणार आहोत.
थोडक्यात एव्हरी डिटेल, एव्हरी इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. फक्त आता त्यातले तुम्ही काय काय फायदा करून घ्यायचा हे तुमचा प्रश्न आहे. पण एक गोष्ट नक्की की मी आज तुम्हाला ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या त्या जर का तुम्ही क्लिअर कट फॉलो केल्यात, कन्सिस्टंटली रिगरसली फॉलो केल्यात, तर तुमच्या प्रत्येकाचा स्कोर हा मिनिमम 10-15% डेफिनेटली इन्क्रीज होईल याची मला खात्री आहे. मग काय करणार ना अभ्यास, सॉल्व करणार ना पेपर मी सांगितले त्या पद्धतीने. थँक्यू.